सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जळगाव पाचोरा दरम्यान पुष्पक एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या। मात्र समोरून येणाऱ्या बगळूर एक्सप्रेसने अनेकांना उडवल्याची घटना घडली आहे। या अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। तसेच या भीषण अपघाताने जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे। पाचोरा ते माहेजी दरम्यान ही परथाडे येथे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे। पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीने ब्रेक दाबल्यामुळे चाकातून धूर आल्याने आगीची अफवा पसरून प्रवाशांनी रुळावर उड्या मारल्या। त्याच वेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव बगळूर एक्सप्रेसने प्रवाशांना उडवल्याची घटना घडली आहे। या अपघातात 35हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत। जागर जनस्थानसाठी फराज अहमद, जळगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। एकलहरे येथील किर्लोस्कर डोंगरावर झाडाला ओढणी बांधून एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिनांक 21 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे। नाशिक रोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकलहरे भागातील किर्लोस्कर डोंगरावर एकलहरे गाव येथील रहिवासी राजू सोनवणे वय अंदाजे 20 वर्ष याने झाडाला ओढणी बांधून गळफास घेतला। एकलहरे गाव येथील स्थानिक महिला नेहमीप्रमाणे झाडे तोडण्यासाठी गेल्या असता ही बाब त्यांच्या लक्षात आली। महिलेने तात्काळ स्थानिक नागरिक व नाशिक रोड पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली। अद्याप मृत्यूचे कारण समजले नाही। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांचा गोदावरी नदी परिसर पाहणी दौरा संपन्न झाला। या दौऱ्यादरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल, सहाय्यक संचालक नगररचना कल्पेश पाटील, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, उपआयुक्त अतिक्रमण मयूर पाटील आदी अधिकारी उपस्थित होते। राम कालपथ हा भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वप्नातील महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूम मधला महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे। या प्रकल्पाच्या अनुषंगाने रामकुंड, पंचवटी परिसरातील विविध अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, हातगाडीवाले, भाजीवाले आणि अनियंत्रित वाहतूक, अनियंत्रित पार्किंग, नदीमध्ये धुतले जाणारे वाहने, कपडे या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे तसेच परिसराचे पौराणिक महत्त्व, धार्मिक महत्त्व टिकवण्याच्या दृष्टिकोनातून रामकाल प्रकल्पातील अडीअडचणी समजावून घेणे, प्रकल्प विकसित करणे, कामी नगर नियोजन विभाग यांनी सदर परिसरातील अनधिकृत बांधकामे, नदी परिसरातील बांधकामे यांचे सर्वेक्षण करणे व यादी तयार करणे, जाहिरात परवाना विभाग यांना अधिकृत अनधिकृत विक्रेते यांची माहिती संकलित करण्याचे निर्देश आयुक्त खत्री यांनी या पाहणी दौऱ्यात दिले। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बहुनात्र केमुक्तीनं सर्व रोगश शस्वते आत्मा मालिक हॉस्पिटलतर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। बीपी, शुगर, सामान्य आरोग्य तपासणी, एक्स-रे, रेडिको, एंजिओग्राफी, दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंत उपचार, नेत्र तपासणी, लॅब चाचण्या, सीबीसी, बीसीएल अशा अनेक तपासण्या या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। एक्स-रे सर्व प्रकारचे 100 रुपयात, तर सोनोग्राफी सर्व प्रकारची ही 400 रुपयात येथे उपलब्ध आहे। केस पेपर सर्व इन हाऊस व स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून मोफत, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी मोफत, औषधांवरही 20% सवलत आहे। सिटी स्कॅन आणि लॅबवर 50% सवलतीच्या दरात आहे। तर NICU सेवा ही 2 दिवसासाठी पूर्णपणे मोफत आहे।
जनरल वॉर्ड विभागांतर्गत चार्जेसवर 50% सवलत आहे. शिबिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत 837 रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे. तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. ICU 18 बेडचे तर NICU 18 बेड, 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल मार्फत श्री सुनील पोकळे, व्यवस्थापक, आत्मा मालिक हॉस्पिटल, डॉक्टर नितीन पाटील, CEO, आत्मा मालिक हॉस्पिटल, नंदकुमार सूर्यवंशी, अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, आत्मा मालिक हॉस्पिटल, कोकमठाण यांच्यातर्फे करण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील शेतकरी वसंत देवरे यांनी आपल्या 1 एकर शेतीमध्ये कलिंगड लागवड केली असून कलिंगड शेतीची मशागत ते सध्या करताना दिसून येत आहे. मानववस्लीत कोळपणी यंत्राच्या साहाय्याने ते कलिंगड शेतीची मशागत करत आहे. यामुळे मजूर टंचाईवर मानवचलित कोळपणी यंत्र हे वरदान ठरत आहे. सध्या शेतकरी वर्ग आपल्या शेती कामामध्ये व्यस्त दिसून येत आहे. त्याचबरोबर शेती कामे करण्यासाठी मजूर देखील वेळेवर मिळत नसल्याने परिणामी मजूर टंचाईला शेतकऱ्याला सामोरे जावे लागत आहे. यावर रामबाण उपाय म्हणून मानवचलित कोळपणी यंत्राचा वापर करून मजूर टंचाईवर पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील वसंत देवरे या शेतकऱ्यांनी मात केली आहे. मानवचलित कोळपणी यंत्रामुळे वेळेची, पैशाची देखील बचत होत आहे. या मानवचलित कोळपणी यंत्राद्वारे एका दिवसामध्ये 1 एकर शेती मशागत करता येते. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे मानवचलित कोळपणी यंत्र वरदान ठरत आहे. आता शेतकऱ्यांना मजुराच्या भरोशावर शेती न करता मानवचलित यंत्राचा वापर करूनही शेतीमध्ये वेळेची बचत व पैशाची बचत करून भरघोस उत्पन्न घेता येऊ शकते, असा विश्वास शेतकरी वसंत देवरे यांनी व्यक्त केला आहे. नमस्कार, मी वसंत सुकडू पाटील, राहणार खडकदेवळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. या ठिकाणी आज या मानवचलित कोळपणी यंत्राचं काम चाललेलं आहे, तण काढणीचं या कलिंगड पिकामधलं. तर हे मानवचलित कोळपणी यंत्र अत्यंत लहान शेतकऱ्यालासुद्धा परवडेबल असं कोळपणी यंत्र आहे. कारण मजुराअभावी मजूर मिळत नाही, रोजंदारी वाढलेली आहे. तसेच छोट्या शेतकऱ्याला जोडी 1-1 लाखापर्यंत घेणंही परवडत नाही. त्या शेतकऱ्यासाठी अत्यंत वरदान ठरलेलं हे छोटं कोळपणी यंत्र. ते कोळपणी यंत्राच्या माध्यमातून 1-1.5 एकर क्षेत्र सहजपणे दिवसामध्ये कोळपणी करू शकतो शेतकरी आणि आपला भरघोस नफा मिळवू शकतो. तसंच 2 पैसा वाचू शकतो. तर असे छोटे छोटे जर शेती उपयोगी जर यंत्र शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये वापरले तर निश्चितच त्या उत्पन्नामध्ये निश्चितच भर होईल. आणि असे जर कोळपणी यंत्र असो किंवा काही पॉवर टिलर असो या शेतकऱ्याने वापरले पाहिजे आणि वेळ आणि पैशाची बचत केली पाहिजे. जागर जनस्थान करता फराज अहमद, जळगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. जेल रोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टी कॅनल रोड येथे नशेमध्ये बापाने स्वतःच्या मुलाला जीवेठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक 22 जानेवारी रोजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल गुंजाळ व त्यांचा मुलगा अनिल गुंजाळ यांच्यामध्ये काही ना काही कारणातून दररोज भांडणे होत होती.
काल दिनांक 21 जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी विठ्ठल गुंजाळ व त्यांचा मुलगा अनिल गुंजाळ यांच्यामध्ये दारूच्या नशेत भांडणे झाली. भांडणे विकोपाला जाऊन दोघांमध्ये हाणामारी झाली. विठ्ठल गुंजाळ यांनी काहीतरी वजनदार वस्तू अनिलच्या डोक्यात मारून त्याला गंभीर दुखापत केली. अनिल हा जागेवर बेशुद्ध झाल्याने शेजारील नागरिकांनी त्याला प्रथम नवीन बिटको हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला पुढील औषध उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे संजीव फुलपगारे यांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणाची अधिक माहिती घेतली. या प्रकरणी 22 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता बापाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून विठ्ठल गुंजाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्रपाली झोपडपट्टी या ठिकाणी डायल 112ला कॉल झाला होता. या ठिकाणी एक नशेडी बापाने मुलाला मारलेला आहे. त्या ठिकाणी आमची रात्रीची वेळ होती 10:30च्या सुमारास. त्या ठिकाणी आमची डायल 112ची टीम त्या ठिकाणी गेली आणि त्यांनी तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याने आम्हालाही कळवलं. आम्ही स्पॉटला गेलो, त्याला हॉस्पिटलाइज करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं आणि तो जो नशेडी त्यांचा बाप होता त्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं रात्रीच. सदर जो जखमी आहे त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू होता. तर आज सकाळी त्याला डॉक्टरांनी उपचार दरम्यान मयत घोषित केलेला आहे. तर आमच्याकडे BNS 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जो मारेकरी आहे नशेडी बाप त्याचं नाव आहे विठ्ठल गुंजाळ आणि त्याचा मुलगा मयत अनिल विठ्ठल गुंजाळ. तर आरोपी बापाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करतो. सर, हा वाद कशामुळे त्यांच्या दोघांमध्ये काही कारण नाही, कारण काही निश्चित समोर आलेलं नाहीये, पण त्यांच्या घरातच झालेला प्रकार आहे आणि नशेडी किंवा घरगुले असल्याने त्याच्यातून तो प्रकार घडलेला दिसतो. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. प्रसिद्ध सिने अभिनेत्री रवीना टंडन यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जनसंपर्क विभागाचे पर्यवेक्षक प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ, शिर्डी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. जळगावलगत असलेल्या चिंचोली शिवारात उभारण्यात येत असलेल्या मेडिकल हबच्या बांधकामासाठी बिलाची रक्कम TDS कपात न करता अदा करण्यात आल्याच्या संशयावरून आयकर विभागाकडून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल 10 तास तपासणी करण्यात आली आहे. यासाठी मंगळवारी आयकर विभागाचे नाशिक येथील पथक सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाले होते. पथकाकडून दिवसभर कागदपत्रांची तपासणी करण्यात येऊन संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण झाडाझडती करण्यात आली. दरम्यान आयकर विभागाचा ही नियमित तपासणी असल्याचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी सायंकाळी एका पत्रकार परिषद घेऊन सांगितले. मात्र चिंचोली येथे वैद्यकीय संकुलामध्ये सध्या ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, डेंटल या विभागाचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी जी रक्कम अदा केली जात आहे त्याचा कोणताही DTS कपात न झाल्याच्या मुद्द्यावरूनच हे पथक जळगावात आल्याची माहिती पथकाच्या वतीने देण्यात आली आहे. चिंचोली शिवारामध्ये वैद्यकीय संकुलला मंजुरी मिळाल्यानंतर त्याच्या उभारणीसाठी केंद्र सरकारच्या HECC कंपनीला काम देण्यात आले आहे. बांधकामासाठी जवळपास 1200 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून रक्कम अदा करतानाही काही बिलावर 10%, काही बिलावर 2% TDS कपात करणे आवश्यक आहे. मात्र तसे न होता कोणताही TDS कपात झालेला नाही व बांधकामासाठी रक्कम अदा केल्याचा संशय आहे. ही रक्कम तब्बल 100 कोटीच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.
आयकर विभागाचे आयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांच्या दालनात बंदद्वारे सायंकाळपर्यंत चौकशी केली। रुग्णालयाच्या वतीने पगार व इतर रकमेसंदर्भातील TDS नियमित कपात होत असल्याचे सांगितले जात आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणी सुरू असली तरी मुख्य तपासणी ही वैद्यकीय संकुलासाठी अदा करण्यात आलेल्या बिलांच्या TDS संदर्भात असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे। सर काय सांगाल, नेमकं कुठलं पथक आहे आणि काय विषय आहे? हे ऑफिशियल इन्कम टॅक्स सर्वे आहे की जो काही व्यवहार हा वैद्यकीय महाविद्यालयातून होत असतो त्याच्यावर आपण TDS जो असतो कट डिडक्ट करतो की नाही, त्यांनी हा सकाळपासून सर्वे केलेला आहे व आपण प्रत्येक गोष्टीचा सॅलरी असेल किंवा जे काही परचेसची बिलं असेल याचे TDS आपण कापलेला आहे। फक्त विषय आहे की जो चिंचोली संदर्भामध्ये तो जो कॉन्ट्रॅक्ट आहे HSCC हे सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे DMRमध्ये MOU झालेला आहे, तर त्याची जी लायबिलिटी TDS हे TDS त्यांच्याकडे आहे। हा TDS आता म्हणजे HSCC किंवा आम्ही हा भरणार, हे रुटीन टाईप हा सर्वे आहे। आतापर्यंत कुठली त्रुटी आढळून आलेली कसल्याही प्रकारची त्रुटी आढळून आलेली नाही। आपण पूर्णपणे TDS पूर्णपणे भरलेला, कोणत्याही प्रकारचा आणि कसल्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा फक्त हा TDS संदर्भामध्ये आहे आणि TDS आपण पूर्णपणे डिडक्ट केलेला आहे। सर ही नियमित तपासणी ही नियमित आहे, सर्वे आहे त्यांचा हा, आणि ह्याच्यामध्ये त्यांनी मेडिकल, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी सरांकडे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीचा चार्ज आहे, त्यांचीसुद्धा फाईल त्यांनी इथंच मागून घेतला व इथंच त्याचा अभ्यास केलेला आहे त्यांनी। किती TDS आतापर्यंत भरला गेला आहे आपलं सगळं? नाही, तो म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीमधून भरपूर TDS आहे, तर प्रत्येक ठिकाणी आपला TDS योग्य पद्धतीनं कट झालेला आहे। सर पथकामध्ये नेमकं कोण कोण आहे त्यांचे जॉईंट कमिशनर, ॲडिशनल कमिशनर, जे रुटीन त्यांचं जे पथक असतं, जसा इन्कम टॅक्सचा एक सर्वे असतो त्या पथकामध्ये त्यांची टीम असते, वर त्यांच्या एक सपोर्टिंग तारखेला दुसऱ्या ठिकाणून आले असते, त्यामुळे पोलीसची एक टीम असते। कुठल्या याच्यात तपासणी केली त्यांनी की सगळ्याच विभागात तपासणी केली? सगळ्याच विभागामध्ये तपासणी केली त्यांनी, संपूर्ण विभागाची तपासणी केली। त्यांचा कन्सर्न होता की तुम्ही जे पेमेंट करता त्याचं TDS कट करता की नाही, तो आपण त्यांचा कन्सर्न सकाळपासून 100% पूर्ण कॉपरेट करून आपण त्यांना प्रत्येक एक ना एक डॉक्युमेंट दाखवलेलं आहे। नाही, हे कुठल्याही तक्रारीवरून नाही आहे, हा त्यांचा माझ्या मते जे त्या बघतात आपण कॉलेजचं जे TDS असतं किती पेमेंट जातं काय होतं, कारण की आपलं मेडिकल कॉलेजचंही काम सुरू आहे ना, त्यामुळे तिथलं पेमेंट जे आहे शासनातर्फे तिथे जमा होतं, त्यामुळे त्यांनी एक रुटीन हा सर्वे घेतलेला आहे। चिंचोलीचा काही संबंध जोडतोय काय? हा चिंचोली संदर्भामध्येच आहे, चिंचोली संदर्भ आणि कॉलेज संदर्भ दोन्हीही, कारण की पेमेंट आपलं तिथं पोहोचतं ना, त्यामुळे ते ह्याच्यावर रिफ्लेक्ट होत असतं। त्यामुळे चिंचोलीचा जो सब कॉन्ट्रॅक्टर आहे हां, तर त्याच्या संदर्भातील काही इश्यू होते त्यामध्ये पथक आलं? नाही, ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या इरेग्युलरिटीसाठी हे पथक आलेलं नाही आहे। हे पथक आलेलं आहे की जो शासन पैसा देतं त्याच्यातलं TDS भरल्या गेलेला आहे किंवा नाही, आणि जो ह्याची जी कंपनी आहे चिंचोलीची ही सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटची अंडरटेकिंग HSCC कंपनी आहे, त्यांच्यामार्फतच टेंडर अवॉर्ड झालेला आहे। सर ही तपासणी अजून काही वेळ चालणार आहे की कसं? अजून अर्धा एक तास ही तपासणी चाललेलं असं वाटतं। थेट पेमेंट कॉन्ट्रॅक्टरच्या हिशोब गेल्यामुळे हे पथक आले? नाही, मुळीच नाही। थेट पेमेंट हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही पेमेंट शासन जे पेमेंट करतं आहे हे शासन HSCCला पेमेंट करतं आहे, कॉन्ट्रॅक्टरचा आणि आमचा कसल्याही प्रकारचा काडी मात्र सुद्धा संबंध नाही। HSCCचं जे काही बिलं आहेत ती बिलं दुसऱ्याच्या नावावर निघतायत असं पण असं इम्पॉसिबल आहे, अशी चर्चा आहे। चर्चा असू शकते काय, HSCC म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचीच अंडरटेकिंगची कंपनी आहे, त्यामुळं जो काही पैसा स्टेट गव्हर्नमेंट पाठवतं ते HSCCला विदिन 1 or 2 डेजमध्ये आपण हँडओव्हर होतं, कारण की ती पण जसे PWD आहे इनडायरेक्टली ती गव्हर्नमेंट अंडरटेकिंग, फक्त ती अंडरटेकिंग कंपनी आहे आणि PWD कंप्लीट शासनच आहे। सर पर्टिक्युलर आपण चिंचोलीचा जर विषय करतोय तर त्या संदर्भात काही तक्रार होती का किंवा त्यांची? मुळीच कसल्याही प्रकारची तक्रार त्यांनी म्हणजे हे केलेलं नाही आहे किंवा दाखवलेलं नाही किंवा काही नाही। ठीक आहे सर, ही HSCC कंपनी ज्या हिला जे पेमेंट केलेलं आहे तिचा TDS कट झाला नाही म्हणूनच ते खात्री करण्यासाठी? नाही, ह्या ज्या TDS कट झालेल्याचा विषय नाही आहे। TDS हा जो म्हणजे कापला गेलेला आहे हा HSCC भरते, HSCCनं आपल्याला तसं पत्र पण दिलेलं आहे, HSCC भरते।
TDS. आपण इथं जे सगळे पेमेंट जे करतो हे आपण जे त्याचं पेमेंट करतो already त्याचं आपण TDS पूर्ण आपण TDS कापतो cut करतो. आणि ह्याचं जे आहे HSCC कापणार आहे. परंतु HSCC ला देताना ते कट झालेलं नाही HSCC ते त्यांची जी प्रोसिजर आहे त्यांच्याकडनं जो लिगल TDS आहे, काही प्रमाणात जर काही आत्ताही पेमेंट झालं तर ते TDS राहिलं असेल तर ते HSCC पूर्ण भरणार आहे. म्हणजे ते डायरेक्ट तिकडे जमा करायला देईल. आपण कट करतो. आपण ना आता नंतरची जी आहे ह्याच्यामध्ये आपण जर डायरेक्ट कट करायचं असेल तर महाराष्ट्र शासनाचं आपण जसं मार्गदर्शन घेऊया तर आपण कट करून देऊ शकतो, काही अडचण नाही त्याची. यांचा तेच आहे की तुम्ही तिकडे देताना पण पेमेंट ते कट करायला पाहिजे TDS. नाही आता ह्याच्यामध्ये जे आहे ना करार जो आहे हा शासनामध्ये म्हणजे मेडिकल कॉलेजचा पेक्षा ह्याच्यामध्ये DMAR आणि HSCCमध्ये करार झालेला आहे. आणि हा एकट्याचा नाही आहे, ऑल ओव्हर इंडियामध्ये जे काही सध्या HSCC मार्फत म्हणा किंवा जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीमार्फत जे काही कॉन्ट्रॅक्ट होत आहेत ते डायरेक्ट त्यांच्या मार्फत होतं, म्हणजे त्यांच्या थ्रूच होतात. त्याने खूप मोठे काम आहेत. कुठल्या विषयाचं पेमेंटचा TDS सांगा. बांधकामाचा विषयाचा चिंचोली मेडिकल हब, त्याच्यामध्ये मग मेडिकल, डेंटल, पुन्हा होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक. होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकसाठी सरनं पण त्या बाबतीत पूर्ण डॉक्युमेंट दिलेलं आहे. तुम्ही म्हणतात बांधकामाचा TDS आहे, प्रत्यक्ष त्यांनी केस पेपरच्या तिथले तपासण्या केल्या. मग त्यांनी इथं सर्वे घेतल्यानंतर आपल्याकडनं सुद्धा जे काही पेमेंट जातात, आपल्याकडनं जे पेमेंट जाते ॲज अ मेडिकल कॉलेजमधून मी पेमेंट करतो, सॅलरी करतो, त्याचं TDS कट होते की नाही, किंवा जे काही माझ्याकडनं इथल्या लेवलला जर परचेस होत असेल तर त्याचं TDS कट करतो की नाही हे बघितलं. त्याच्यामध्ये 100% कसल्याही प्रकारचा आम्ही TDS कोणाचंच ठेवलेलं नाही. TDS आम्ही काटूनच पेमेंट करतो पुढची. जागर जनस्थान करता फराज अहमद, जळगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर बेवारस बॅग आढळून आल्याने काही तास प्रवाशांची धावपळ उडाली होती. आज दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 11:30च्या दरम्यान रेल्वे स्थानकावर बेवारस बॅग आढळल्याची खबर नाशिक रोड रेल्वे लोहमार्ग पोलीस व RPF पोलिसांना मिळाली. त्यानुसार सदर ठिकाणी पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन बॉम्बशोधक पथक व नियंत्रण कक्षाला माहिती दिली. बॉम्बशोधक पथकाने सर्च ऑपरेशन करून बॅगची तपासणी केली, परंतु बॅगमध्ये काहीही आढळून आले नाही. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हे मॉकड्रिल असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. 26 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी असल्याने अनेक प्रवासी येथून प्रवास करत असतात. प्रवाशांनी योग्य ती काळजी घ्यावी, तसेच पोलिसांनी सतर्क राहण्यासाठी हा मॉकड्रिल आयोजित करण्यात आला होता. यात लोहमार्ग पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच RPF पोलीस, अग्निशामक दलाचे कर्मचारी, रुग्णवाहिका अशांचा समावेश होता. नमस्कार, मी API अमोल देशमुख, प्रभारी इंचार्ज आहे सध्या नाशिक रोड रेल्वे स्टेशनला. आज 26 जानेवारीच्या अनुषंगानं एक मॉकड्रिल आयोजित करण्यात आली होती, ज्याच्यात एक बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती. आम्हाला 11:57च्या दरम्यान आम्हाला बॉम्ब ठेवल्याची अशी माहिती मिळाल्याची आम्ही कॉल केलेला होता. त्यावरून आम्ही काय केलं की GRP म्हणजे स्टेशन मास्तर यांनी GRP आणि RPF यांना ताबडतोब त्या जिथं झेरॉक्सच्या वरती शेजारी बॅग ठेवलेली होती त्या ठिकाणी बोलवलं. त्या ठिकाणी आम्हाला बोलवून आम्ही तसेच लगेच नियंत्रण कक्ष सिटी, तसेच BDDS आणि अग्निशमन दल तसेच रुग्णवाहिका यांना सगळ्यांना कॉल करून सदर घटनेची माहिती दिली. तसाच बंदोबस्त, योग्य तो बंदोबस्त तिथं प्लॅटफॉर्मवरती त्या झेरॉक्स मशीनच्या शेजारी आम्ही नेमलेला होता. त्याच्यामध्ये RPF स्टाफ, सिटी शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ, ज्याच्यामध्ये PI जगताप सर तिथं आलेले होते. BDDS थ्रू कीर्ती पाटील मॅडम आलेल्या होत्या आणि सगळं काही मॉकड्रिल आमची व्यवस्थित झालेली आहे. आणि त्या अनुषंगानं सगळ्यांना आवाहन आहे की सर्वांनी थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे 26 जानेवारीच्या अनुषंगानं. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. लखनऊ से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस की तरफ आने वाली पुष्पक एक्सप्रेस, इस गाड़ी का अलार्म चेन पुलिंग की घटना माहेजी और परधाड़े इन दो स्थानकों के दरमियान हुई थी. अलार्म चेन पुलिंग होने के बाद में ये गाड़ी रुकी थी. इस गाड़ी के रुकने के बाद इसमें से एक कोच में के कुछ यात्री जो है वो नीचे उतर गए थे. उसी वक्त पे दूसरी डायरेक्शन में जाने वाली
कर्नाटक एक्सप्रेस जो कि बेंगलोर से दिल्ली की तरफ जाती है, ये गाड़ी उस ट्रैक से पास हो रही थी। उस वक्त पे कुछ यात्रियों को 7 से 8 यात्रियों को इस गाड़ी की वजह से चोट आने की घटना सामने आई है। उनके लिए स्थानिक प्रशासन के साथ बात करके एम्बुलेंसेस वहाँ पे जो जगह है वहाँ पे पहुँचाई जा रही है। उसी के साथ में भुसावल मंडल से जो एक्सीडेंट रिलीफ ट्रेन है वो भी निकल चुकी है और हमें जल्द से जल्द साइट पे पहुँच के साइट पे जिन यात्रियों को चोट आई हुई है उन यात्रियों को मदद करने का प्रयास रेलवे द्वारा किया जा रहा है। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आज सुमारे 4:45 एक पुष्पक एक्सप्रेस नावाची एक ट्रेन लखनौ टू मुंबई जात होती। त्या मुंबई ट्रेन ज्यावेळी जळगाव जिल्ह्याच्या पाचोरामध्ये प्रवास करत होती तिथे एक अफवा पसरला की कुठेतरी आग लागलेली आहे आणि ट्रेन थांबवण्यात आली। काय चेन पुलिंग करून या कुठल्या कारणामुळे थांबवण्यात आली। त्याच्यानंतर दोनों बाजूला जो जनरल कंपार्टमेंट आहे जो इंजिनच्या मागे असतो त्या ठिकाणी दोनों बाजूला लोक बाहेर पडले आणि ज्यावेळी लोक बाहेर पडले तो म्हणजे त्या बाजूला एक आपला माहिती आहे जो पाचोरा आणि हे जो जळगावचे जो स्ट्रेच आहे त्या ठिकाणी हाई स्पीडमध्ये ट्रेन प्रवास करतात। तो त्या बाजूला ज्यावेळी ट्रेन मधून लोक बाहेर पडले तो काही म्हणजे जो ट्रॅकवर म्हणजे काही जण होते आणि त्या ठिकाणी ही घटना अपघातात्मक अत्यंत अपघातात्मक दुःखद घटना घडली। याच्यामध्ये जो मृत्यू आहे आणि ते इंजर्ड आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे। 11 लोकांची मृत्यू आतापर्यंत झालेली आहे त्याची प्राथमिक माहिती आहे। त्याच्याशिवाय 4 लोक गंभीर जखमी आहेत त्यांच्या औषधोपचार जळगावला चालू आहे। 11 लोकांना मायनर इंजुरी आहे त्याच्यामध्ये 4 लोकांची ट्रीटमेंट या ठिकाणी चालू आहे आणि उर्वरित 5 लोकांची ट्रीटमेंट इतर हॉस्पिटलला चालू आहे। तर या गोष्टीबद्दल आपण जो काही जसे आपल्याला सेंट्रल रेल्वेचे जो कंट्रोल रूम आहे तिथून जसे आपल्याला माहिती मिळाली आपण इमिडिएटली त्याच्यामध्ये 8 ॲम्ब्युलन्सेस त्या ठिकाणी डिस्पॅच केला। त्याच्याशिवाय अग्निशमनचं वाहन असेल, गॅस कटर्स असेल, पाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल, या सगळ्या गोष्टी आपण इमिडिएटली त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या। या डिस्पॅच झाल्यानंतर आपण प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सगळे जो इंजर्ड आहे त्याला बेस्ट ट्रीटमेंट जो गोल्डन आवर आपण म्हणतो ते बेस्ट ट्रीटमेंट त्याला मिळायला पाहिजे। तो या बेस्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट 6:30पर्यंत त्या ठिकाणी जो भी परिस्थिती होती ते क्लिअर करण्यात आला। उपविभागीय अधिकारी जो आहे त्या ठिकाणी इन्सिडेंट कमांडर म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि ते त्या जागेवर होते आणि त्या ठिकाणी जो भी इमर्जन्सी रिस्पॉन्स आहे ॲम्ब्युलन्सेस असेल ते सगळे कोऑर्डिनेशन असेल त्यांनी पूर्णतः मदत त्या ठिकाणी करून हे काम करण्यात आलं। रेल्वे विभागाकडून 2 त्यांचे जो रिलीफ व्हेकल्स असतो ते मनमाडकडून एक निघाली आणि भुसावळकडून एक निघाली आणि या पद्धतीमध्ये पूर्ण काम या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं। आता ट्रेनचा जो म्हणजे जो स्पॉट आहे तिथून पूर्ण क्लिअर करून त्याच्यानंतर प्रांत अधिकारी तिथून बाहेर पडले। डिस्ट्रिक्ट लेवलवर कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली। विभिन्न मल्टी एजन्सी कोऑर्डिनेशन जो आहे पोलीस विभाग असतील, आपत्ती व्यवस्थापन असतील, रेल्वे असतील, अग्निशमन विभाग असतील, या सगळ्या विभागाचे हॉस्पिटल्स असतील, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील, या सगळ्या विभागाला आपण ॲक्टिवेट केला आणि त्याच्यानंतर औषध उपचार आपण या ठिकाणी सुरू केला। सिव्हिल सर्जन आता यांना भेटणार आहे आणि पुढील काही निर्णय होतील। थँक्यू। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जलगांव जिले में पाचोरा शहर के पास जो पुष्पक एक्सप्रेस के जो पैसेंजर्स का एक दुर्भाग्यपूर्ण आज हादसा हुआ है जो कि कर्नाटका एक्सप्रेस से कुछ लोग कुचले गए। उसमें अभी तक जो जानकारी मिली है उसमें 11 लोगों की मृत्यु हो चुकी है और 5 लोग घायल हैं। वहाँ पे जिलाधिकारी, जिला पुलिस अधीक्षक और अन्य सभी जो वरिष्ठ अधिकारी हैं वो पहुँचे हैं। महाराष्ट्र सरकार की जो 108 एम्बुलेंसेस है उसकी 8 एम्बुलेंसेस वहाँ पे पहुँचाई गई है। रेलवे की भी जो रेस्क्यू वैन्स होती है और मोबाइल एम्बुलेंस होती है वो भी उनकी भी पूरी वरिष्ठ अधिकारियों की सेट टीम वहाँ पे पहुँची है और प्रशासन की तरफ से पूरी सहायता जो भी इंजर्ड है और डेड के जो भी रिलेटिव्स है वहाँ पे उनको की जा रही है। सर प्रशासन की तरफ से कोई हेल्पलाइन नंबर चालू किया गया है? जलगांव जिले के जो जिलाधिकारी कार्यालय का हेल्पलाइन उनका ही फोन आ रहा है अभी।
वहाँ पे वो कांटेक्ट कर सकते हैं और रेलवे के जो है उनको भी वो कांटेक्ट कर सकते हैं। ओके सर, प्रशासन की तरफ से कुछ मुआवजे की ऐलान करने वाले क्या प्रशासन से? अभी तो फिलहाल जो सभी प्रशासन है वो पूरी तरह से सहायता करने में जुटा है। उसके बाकी के जो प्रोसीजरल इश्यूज है वो बाद में करेंगे। आपके रेलवे प्रशासन से कुछ डिस्ट्रिक्ट कलेक्टर और DRM वो एक दूसरे के संपर्क में हैं। ओके सर, थँक्यू। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सरकारच्या 100 दिवसासाठी जो काही कार्यक्रम दिलेला आहे, 7 कलमी कार्यक्रम, त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की प्रशासनाने जनतेपर्यंत गेलं पाहिजे, आपल्या फील्डवर जाऊन त्यांचे अभिप्राय घेतले पाहिजेत आणि त्यांच्या काही अभिप्राय किंवा समस्या असतील तर त्याप्रमाणे प्रशासनाने काम केलं पाहिजे। तर त्याच्या पाठपुरावा म्हणून आम्ही हा पोलीस आपल्या दारी हा कार्यक्रम नाशिक शहरामध्ये केलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये आमचे सर्व अधिकारी म्हणजे पोलीस आयुक्त, मी स्वतः, उपायुक्त, ACP, सिनियर PIs हे सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी फील्डमध्ये जाऊन सर्व नागरिकांना आज भेटत आहेत। या ठिकाणी रामकुंडावर हा पोलीस आयुक्त म्हणजे माझा कार्यक्रम जो आहे हा रामकुंडावर आम्ही पहिला घेतलेला आहे आणि इकडचे सर्व मान्यवर जे आहेत या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मी त्यांचा आभार मानतो, अतिशय सुंदर त्यांनी आमचं स्वागत केलेलं आहे आणि इकडचे जे काही इश्यूज आहेत म्हणजे डे टू डे इश्यूज असतील किंवा सिंहस्थाच्या वेळेचे इश्यूज असतील तर त्यावरचं डिस्कशन आपण बघत असाल। अतिशय चांगलं वेल इन्फॉर्म डिस्कशन या ठिकाणी चालू आहे। सर, आज काही नागरिकांच्या काय समस्या जाणून घेतल्या आपण? नागरिकांनी अनेक वेगवेगळे इश्यूज या ठिकाणी हायलाईट केलेले आहेत। मग त्या भोरट्या चोऱ्या असतील किंवा पार्किंगचे विषय असतील, ट्रॅफिकचे इश्यूज असतील किंवा जे मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येतात, म्हणजे सिंहस्थाचं जे प्रयागराजला जे चालू आहे सिंहस्थ, तर त्याच्या व्यतिरिक्त जे तिकडे जाऊ शकले नाहीत तर ते या ठिकाणी येतात आणि त्या पर्वणीच्या दिवसात या ठिकाणी जी गर्दी असते किंवा इतर दिवशी जे विधी करायला या ठिकाणी येतात तर त्या भाविकांच्या काही समस्या किंवा त्यांचे काही इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि स्थानिक नागरिकांचे जी काही मतं आहेत ती या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहेत आणि आम्ही त्याची नोंद घेतली आहे आणि त्यावर आम्ही योग्य कारवाई करू। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बहुनात्र केमुक्तीनं सर्व रोगश शस्वते आत्मा मालिक हॉस्पिटलतर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। BP, शुगर, सामान्य आरोग्य तपासणी, एक्स-रे, रेडिको, एंजिओग्राफी, दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंत उपचार, नेत्र तपासणी, लॅब चाचण्या, CBC, BCL अशा अनेक तपासण्या या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। एक्स-रे सर्व प्रकारचे 100 रुपयात, तर सोनोग्राफी सर्व प्रकारची ही 400 रुपयात येथे उपलब्ध आहे। केस पेपर सर्व इन हाऊस व स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून मोफत, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी मोफत, औषधांवरही 20% सवलत आहे। CT स्कॅन आणि लॅबवर 50% सवलतीच्या दरात आहे। तर NICU सेवा ही 2 दिवसासाठी पूर्णपणे मोफत आहे। जनरल वॉर्ड विभागांतर्गत चार्जेसवर 50% सवलत आहे। शिबिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत 837 रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे, तसेच एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। ICU 18 बेडचे तर NICU 18 बेड, 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलमार्फत श्री सुनील पोकळे, व्यवस्थापक आत्मा मालिक हॉस्पिटल, डॉक्टर नितीन पाटील, CEO आत्मा मालिक हॉस्पिटल, नंदकुमार सूर्यवंशी, अध्यक्ष विश्वात्मक जंगली महाराज आश्रम आत्मा मालिक हॉस्पिटल कोकमठाण यांच्यातर्फे करण्यात आले आहे।